वर्ध्यात ओबीसींची महाएल्गार सभा निष्फळ ठरलेली आहे। वर्ध्यातील ओबीसींच्या महाएल्गार सभेबाबत ही माहिती समोर येते। ओबीसी मेळाव्याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळालाय। या सभेला छगन भुजबळ यांनी दांडी मारली, तसेच विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित नव्हते। वर्ध्यात ओबीसींची महाएल्गार सभा होती, मात्र या सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला, निष्फळ ठरली, त्यामुळे ही सभा रद्द केली गेली आहे। तर वर्ध्यात ही ओबीसींची सभा होती, मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाला, सभा निष्फळ ठरली, त्यामुळे महाएल्गार सभा रद्द केली गेली आहे। ओबीसी मेळाव्याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला, तसेच या सभेला छगन भुजबळ यांनी दांडी मारली, सोबत विजय वडेट्टीवार सुद्धा या सभेला उपस्थित नव्हते, त्यामुळे ही सभाच रद्द केली गेली आहे। वर्ध्यात ओबीसींची महाएल्गार सभा होती, मात्र या सभेला नागरिक उपस्थित नव्हते। ओबीसी समाज बांधव या सभेला उपस्थित नव्हता, त्यामुळे ही सभा निष्फळ ठरली आहे आणि अखेर या सभेला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ही सभाच रद्द केली गेली आहे। तर वर्ध्यात ओबीसींची ही महाएल्गार सभा होती, मोठ्या प्रमाणात तयारी केली गेली होती, बॅनरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली होती, मात्र या वर्ध्यातील सभेला ओबीसी बांधव उपस्थित राहिले नाही, त्यामुळे ही सभा निष्फळ ठरली आणि अखेर ही सभाच रद्द करावी लागली आहे। या सभेला याआधीच छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नव्हते, त्यांनी दांडी मारली। त्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार नव्हते, मात्र सर्वच तयारी मोठ्या प्रमाणात केली गेली होती। सभेची तयारी मोठ्या प्रमाणात होती, मात्र या महाएल्गार सभेला नागरिकच उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे अखेर ही सभा रद्द केली गेली आहे। मोठ्या प्रमाणात खुर्च्या या ठिकाणी मांडल्या होत्या, सर्वच तयारी झाली होती, बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात वर्ध्यात केली गेली होती, मात्र या सभेला नागरिक उपस्थित राहिले नसल्यामुळे आणि त्यासच छगन भुजबळ यांनी सुद्धा दांडी मारली, विजय वडेट्टीवार सुद्धा या सभेला नव्हते, अखेर ही सभा रद्द करावी लागली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी भूपेश बारंगे आपल्या सोबत जोडलेत। भूपेश, नक्कीच जगदीश, आज वर्धेमध्ये ओबीसी समाजाच्या बालेकिल्ल्यामध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा आज घेण्यात आला होता। यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेण्यात आली होती। यामध्ये ओबीसीचे बडे नेते महादेव जानकर असो, बबनराव तायवाडे असो की इतर नेतेही या सभेला उपस्थित होते, पण मात्र ऐनवेळी नागरिकांनी लाखोच्या संख्येने ह्या आयोजकाकडून उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ऐनवेळी 2 ते 3 हजार लोकच या सभेला उपस्थित राहिले। अनेक खुर्च्या ज्या बसण्यासाठी 30 ते 40 हजार खुर्च्या लावण्यात आल्या, त्यातील जवळपास 1000 ते 1500 लोक या खुर्च्यावर बसले होते, मात्र अनेक खुर्च्या ह्या बसले कोणीच उपस्थित नसल्यामुळे या सभेला राज्याचे कॅबिनेट मंत्री आजाराचं प्रकृती बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नसलं, हे जरी सांगितले असले तरी या ठिकाणी लोकांची गर्दी नसल्यामुळे या सभेला येऊ शकले नाही, हेच आता यातून दिसून येत आहेत। पण हे ओबीसी समाजाचा ज्या वर्धा जिल्हा मानला जातो हा बालेकिल्ला असून पण मात्र या ठिकाणी ओबीसी समाजाच्या मेळाव्याला अल्प प्रतिसाद दिसत असल्याने कुठेतरी याला आता गालबोट लागल्याचे दिसत आहेत। भूपेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर वर्ध्यात ओबीसींची महाएल्गार सभा होती, मात्र या सभेला नागरिकच उपस्थित न राहिल्यामुळे अखेर ही सभा रद्द करावी लागली आहे। तसेच या सभेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळालाय। भुजबळ आणि छगन भुजबळ तसेच विजय वडेट्टीवार हे सुद्धा या सभेला उपस्थित नव्हते, मात्र वर्ध्याच्या आसपास वर्धा जिल्हा आणि परिसरात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव राहतात, मात्र या सभेकडे ओबीसी समाजाने पाठ फिरवले, त्यामुळे अखेर ही सभाच रद्द करावी लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।